नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आज आपण जास्वंदीचा अजून एक प्रकार बघणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, म्हणजे तुम्हाला प्रत्येक स्टेप व्यवस्थित समजेल. चला तर सुरुवात करूया. ह्या जास्वंदीच्या प्रकारासाठी आपल्याला 3 पाईप क्लीनर आणि कटर लागणार आहे आणि चिटकवण्यासाठी ह्या गमचा उपयोग करणार आहोत. तर सुरुवातीला 3ही पाईप क्लीनर्स फोल्ड करून घ्यायचे. या पद्धतीनं व्यवस्थित फोल्ड करून घ्यायचे आणि यातील 2 पाईप्स कट करायच्या. या पद्धतीनं पाईप्स ह्या कट करून घ्यायच्या आणि आता हे 4 तुकडे आहेत ते पण असे फोल्ड करून घ्यायचे व्यवस्थित. अशा 4ही पाईप्स फोल्ड करून घ्यायच्या. आता हा जो मोठा पाईप आहे त्याच्यात एक एक पाईप टाकून लॉक करून घ्यायची. लॉक कसं करायचं? एक पाईप पाठीमागं टाकून पुढे घ्यायची. अशा 4ही पाईप एक शेजारी शेजारी टाकून लॉक करून घ्यायच्या. व्यवस्थित ओढून एका शेजारी शेजारी पूर्ण 4ही पाईप्स टाकून लॉक करायच्या. या पद्धतीनं आता सगळ्या पाईप्स व्यवस्थित एका लाईनमध्ये खालीवर झालेल्या एका लाईनमध्ये घ्यायच्या करून आणि शेवटी हे टोक या बाजूला आणि हे टोक या बाजूला असं खाली करून घ्यायचं. सगळ्या पाईप शेजारी शेजारी व्यवस्थित करून अशा पद्धतीने त्याला पाकळीचा आकार देऊन शेवटी जी मोठी पाईप आहे तिने सगळ्या पाईप्स लॉक करून घ्यायच्या. एकदम टाईट लॉक करून घ्यायचं. नंतर अंगठ्याने व्यवस्थित आतमध्ये प्रेस करून असा पाकळीचा आकार द्यायचा. ही पद्धत खूप सोपी आहे. अशा आपल्याला 5 पाकळ्या तयार करून घ्यायच्या आहेत. याप्रमाणे 5 पाकळ्या तयार करून घ्यायच्या. आता या पाकळ्या जोडायच्या कशा ते पाहूयात. थोडासा गम पाकळीच्या बाजूला लावून एक एक पाकळी अटॅच करून घ्यायची. या पद्धतीनं सगळ्या पाकळ्या अशाच प्रकारे जोडून घ्यायच्या. ही पद्धत खूप सोपी आहे. सगळ्या पाकळ्या व्यवस्थित जोडून घ्यायच्या. गम जास्त वापरायचा नाही. थोडा गम यूज केला तरी पाकळ्या चिकटून जातात. गमचा वापर जास्त करायचा नाही. अशा पद्धतीने पाकळ्या जोडायच्या. आता याच्यानंतर हा जो पोलेन बनवलेला आहे आपण तो याच्यात अटॅच करायचा. हा पोलेन कसा तयार करायचा हे आपण आधीच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. तर त्या व्हिडिओमध्ये जाऊन चेक करा की हे पोलेन्स जोडायचे कसे. आता असा गम टाकून हा पोलेन इथे जोडून घ्यायचा या पद्धतीनं आणि मग शेवटी 5वी पाकळी इथे जोडून घ्यायची. दोन्ही साईडला गम टाकून सगळ्या पाकळ्या जोडून हे असं एक फ्लावर तयार होणार. आता याच्या पुढे स्टिक कशी जोडायची ते बघणार आहोत आपण. तर ही अशी एक आयर्न स्टिक मिळते, ती याच्याखाली आपण अटॅच करायची आहे. तर आता ती कशी जोडायची ते बघणार आहोत. फ्लावरच्या खालच्या बाजूला इथं जे पाईप्स राहिलेले आहेत त्याच्यावर थोडासा असा गम टाकायचा आणि ही स्टिक आहे ती इथे अशी चिटकवून घ्यायची व्यवस्थित या पद्धतीनं. आणि मग ही अशा प्रकारे एक ग्रीन टेप मिळते. ही ग्रीन टेप घेऊन याच्या भोवती व्यवस्थित गुंडाळून घ्यायची. एकदम टाईट व्यवस्थित ही ग्रीन टेप
अशा प्रकारे एकदम टाईट ओढून ही ग्रीन टेप त्या स्टिकला गुंडाळून घ्यायची. एकदम टाईट ओढून घ्यायची, एकदम व्यवस्थित दिसतं. या पद्धतीने खाली शेवटपर्यंत ही ग्रीन टेप चिटकवून घ्यायची. शेवटी राहिलेलं टोक कटरने कट करून थोडासा इथं गम लावून व्यवस्थित लॉक करून घ्यायचं. अशा प्रकारे आपलं जास्वंदीचं फूल तयार झालं. अशी भरपूर फुले तयार करून तुम्ही गणपती बाप्पासाठी कंठी तयार करू शकता. अशा प्रकारे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. याच्यानंतर आपण लिलीचं फूल कसं बनवायचं ते बघणार आहोत. चॅनेलला कनेक्ट राहा. थँक्यू.